हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी नॉनव्हेजचा बेत असतोच. तर आज मी या लोखंडी तव्यामध्ये सुकटीची चटणी बनवणार आहे. तर त्यासाठी मी तव्यामध्ये हे 4 चमचे तेल घातलं आहे. तर नॉनव्हेज म्हटलं की जरा तेल जास्त आलं आणि कांदा टोमॅटो आपण भरपूर यूज केला आहे. तर ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे, त्यामुळे मी तेलाचा थोडासा जास्त वापर केला आहे. तर 4 चमचे मी तेल घातले तव्यामध्ये आणि तेल छान कडकडीत झालं की त्यामध्ये घातलेला आहे कांदा. तर हे मोठ्या साईजचे 4 कांदे आहेत, जे मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तर आता कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर आता तो कांदा लवकर शिजावा त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता मधून मी तो हलवून छान असा तो कांदा परतवून घेणार आहे. तर आता बऱ्यापैकी आपला कांदा छान असा परतला गेला आहे. त्यानंतर घातलेले आहेत हे टोमॅटो. तर हे टोमॅटो पण मी 4 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले. तर आता कांद्यासोबत आपल्याला टोमॅटोही छान असा परतवून घ्यायचा आहे. तर आता बऱ्यापैकी टोमॅटो पण मऊ व्हायला लागला आहे आणि कलर पण चेंज व्हायला लागला आहे कांदा टोमॅटोचा. तर आता तेल पण साईडनं सुटायला लागले बाजूला, म्हणजे आपला कांदा टोमॅटो भाजला गेला आहे बऱ्यापैकी, बघू शकता. तर आता मी काही मसाले घालते. तर हा छोटा 1 चमचा हळद घातले, 1 चमचा गरम मसाला पावडर घातले, 1 चमचा धना जिरा पावडर घातले, त्यानंतर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातले आणि हा 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे. तर आता हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. आणि आता हे मसाले आपल्याला कांदा आणि टोमॅटोसोबत अगदी छान असे, म्हणजे एक प्रकारची आपली ग्रेव्ही होईल तयार, इतपत आपल्याला ते छान असं परतवून घ्यायचे. तर बघू शकता टोमॅटो छान असं गळले गेलेत आणि मसालेही छान त्यामध्ये परतले गेलेत. आता त्यानंतर ही जी सुकट आहे तर ती मी अगदी स्वच्छ करून नंतर ती 2 ते 3 पाण्याने छान अशी धुवून पाण्यामध्येच ठेवली होती. तर आता पाण्यातून काढून आपल्याला ही सुकट तव्यामध्ये घालायची आहे. तर आता सुकट मी मसाल्यासोबत मिक्स करून घेते, म्हणजे सगळ्या सुकटीला मसाला छान असा लागेल. तर मग अशी मी मीठ टाकलं होतं, तर ते फक्त कांदा शिजावं म्हणून कांद्यापुरतं घातलं होतं. तर आता आपल्याला बाकी सुकट मसाले वगैरे सगळं टेस्ट यावी त्याला म्हणून मी अजून वरून थोडंसं मीठ घातलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि तव्यावर थोडंसं असं पसरवून नंतर मी त्यावर ठेवणार आहे झाकण. तर पाण्याचा मी काही एक यूज केला नाही आहे, आपण सुकट जी भिजवली होती पाण्यामध्ये बस तेवढंच पाणी आहे. आणि आता हे 5 मिनटं मी सुकट मीडियम गॅसवर झाकण ठेवून वाफवून घेतले. तर बघू शकता लोखंडी तवा असल्यामुळे आपल्या सुकटीच्या भाजीला कलरही खूप छान आला आहे आणि मीडियम गॅस असल्यामुळं वाफेवर आणि तेल वगैरे होतं त्यावरच आपली ही सुकट छान अशी शिजली गेली आहे. तर 5 मिनटं झाल्यानंतर मी छान अशी ती परत एकजीव करून घेतले. तर आपली सुकट आता ही रेडी झालेली आहे. तर आता मी ती काढून घेणार आहे. तर बघू शकता खूप छान अशी आपली सुकट ही रेडी झाली आहे. तर भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. तर तुम्ही भाकरी, चपाती, पराठा किंवा फुलके यासोबत ही सुकट खाऊ शकता. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ही सुकटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर असंच भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.